लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आज एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यामध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे मित्रांनो, आजची बातमी बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी महिलांसाठी आजची अपडेट सर्वात महत्त्वाची आहे. कारण जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यामध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याची म्हणजे जुलैच्या ₹1,500 हप्त्याची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हीही या महिन्याच्या ₹1,500ची वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, प्रत्येक महिन्याप्रमाणे याही महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ते DBTद्वारे पैसे जमा केले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यामध्ये देखील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये DBTद्वारे पैसे जमा केले जाणार आहेत. मात्र यावेळी आधी लाभार्थ्यांची पडताळणी आणि काही तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्यामुळे हप्ता जमा होण्यास थोडा विलंब झाला आहे. म्हणजे यावेळी मात्र काय झालं माहिती का, तर पात्र लाभार्थ्यांची पडताळणी आणि काही तांत्रिक प्रक्रिया असल्यामुळे हप्ता जमा होण्यास जरा विलंब म्हणजे उशीर झाला आहे. आता चांगली बाब म्हणजे ही पडताळणी अंतिम टप्प्यामध्ये असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजे ही जी पडताळणी चालू आहे सगळी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. ही एक चांगली बातमी आहे. ही एक चांगला संकेत आहे. त्यामुळे अनेक माध्यमांच्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे अनेक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये यायची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकदा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली की राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाईल. म्हणजे एकदा निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली की राज्यभरामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाईल. आणि ज्या महिलांचे आधार बँकेशी लिंक आहे, KYC पूर्ण आहे आणि अर्ज पात्र आहे, त्यांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होतील. अनेक वेळा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत. म्हणजे अनेक वेळा काय माहिती की मित्रांनो, सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा होत नाहीत. कारण ही टप्प्याटप्प्याने प्रोसेस चालते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतात. त्यामुळे काय माहिती आहे, एखाद्या गावामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पैसे आधी आले आणि तुमच्या खात्यामध्ये थोडा उशीर झाला तरी घाबरू नका. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खात्यावर लक्ष ठेवा. म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये पैसे लेट आले तर घाबरायची गरज नाही. आणि आता तुम्हाला हे सर्व माहिती झालेलं असेल की तुमच्या शेजारच्या मैत्रिणीला किंवा तुमच्या बहिणीला पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले, परंतु तुमच्या खात्यामध्ये आणखी आले नाहीत, पण ते 5-6 दिवसांनी येतात. म्हणजे तुम्हाला त्याचा नॉर्मल झालेला आहे, तुम्हाला ते माहिती झालेलं आहे की पैसे जात नाहीत कुठेच, आपण पात्र आहोत, अपात्र नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होत आहेत. त्यामुळे घाबरायची गरज नाही. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खात्यावरती लक्ष ठेवा. मोबाईलवर येणारे SMS तपासा किंवा वेळोवेळी बँक रक्कम शिल्लक तपासून घ्या. कारण एकदा प्रक्रिया झाली की पैसे कोणत्याही दिवशी खात्यामध्ये उतरतात. म्हणजे एकदा प्रक्रिया झाली की पैसे कोणत्याही वेळी कोणत्याही दिवशी खात्यामध्ये जमा होऊ शकतात. मित्रांनो, सोशल मीडियावरती फिरणाऱ्या चुकीच्या तारखा आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत माहिती आल्यानंतरच ती अंतिम मानावी. सध्या उपलब्ध माहितीनुसार लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच अजून काही दिवस संयम ठेवा. जर तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्या असतील तर तुमच्या खात्यातही या महिन्याचे ₹1,500 जमा होण्याची शक्यता आहे. अशाच लाडकी बहीण योजनेच्या सर्वात जलद आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.